जिथे चवीची मेजवानी तिथे आनंदाची सुरुवात होते. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण बनणार आहोत सगळ्यांना आवडणारी व्हेज मंचुरियन रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेला गोबी, बारीक चिरलेली गाजर, फ्रेंच बीन्स, कांद्याची पात, कोथिंबीर, बारीक कट केलेलं लसूण, हिरवी मिरची, आले, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि थोडंसं बटर, मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. या मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी मी इथे 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 4 टेबलस्पून मैदा घालून चांगले मिक्स करून घेत आहे. यामुळे मिश्रणाचे छान आकाराचे गोळे तयार होतील. मिश्रण जास्त सैल जर वाटत असेल तर दोन्ही पीठ 1-1 टेबलस्पून वाढवू शकता. तुम्ही पाहू शकता किती छान आकाराचे गोळे तयार झालेले आहेत. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर हे गोळे मीडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. हे गोळे 5 मिनिट थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा तळून घ्यायचे आहे. त्यामुळे हे मंचुरियन अधिक कुरकुरीत होईल. नंतर यासाठी लागणाऱ्या सॉसची तयारी करून घेऊया. एका कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला आले किंवा अद्रक, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून परतून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर 1 टेबलस्पून टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता. नंतर यामध्ये 1/4 कप पाणी घालून या सॉसला छान उकळी आणायची आहे. आणि हा सॉस थोडा उकळायला लागल्यानंतर कॉर्नफ्लोअरची स्लरी घालून छान मिक्स करून घ्यायची आहे. ही स्लरी घातल्यामुळे आपला सॉस छान ग्लॉसी आणि घट्ट होईल. बघू शकता आता आपला सॉस छान तयार झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये तयार केलेले कुरकुरीत मंचुरियन गोळे घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामुळे सॉस प्रत्येक गोळ्याला छान लागेल. जास्त वेळ शिजवायचे नाही आहे. फक्त 30 सेकंद किंवा 1 मिनिट हलक्या हाताने टॉस करून घ्यायचे आहे. त्यामुळे मंचुरियनचा कुरकुरीतपणा टिकून राहील. शेवटी वरून थोडी कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून गार्निश करायचे आहे. तर तयार आहे आपले गरमागरम चमकदार सॉसमध्ये टॉस केलेले रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन. हे गरमागरमच सर्व करा, त्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा टिकून राहील. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी लॉजिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत फ्राय, टॉस अँड एन्जॉय. धन्यवाद.